सह्याद्री अतिथीगृह येथे पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारी कर्मचारी आणि पेन्शनर्स यांच्या हिताचे अनेक महत्त्वपूर्ण असे निर्णय आज घेण्यात आले। त्याविषयी सविस्तर जाणून घेऊया। सीएमओ महाराष्ट्र यांचं अधिकृत हे ट्विट आहे। मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वपूर्ण असे निर्णय घेण्यात आले। सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे झालेल्या या मंत्रिमंडळ बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य हे उपस्थित होते। बैठकीत घेण्यात आलेले महत्त्वपूर्ण निर्णय: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना म्हणजे जीपीएस लागू, मार्च 2024 पासून अंमलबजावणी, लाखो कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे। त्यानंतर राज्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना दिवसा अखंडित वीज देणार योजनेची व्याप्ती वाढवली जाणार। गट प्रवर्तकांच्या मानधनात 4000 रुपयांची भरीव वाढ सुद्धा करण्यात आली आहे। तसेच राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्या 30 ऑगस्ट पर्यंत करण्यात येणार आहे। ज्येष्ठ नागरिकांसाठी महामंडळ तसेच 1.25 कोटी ज्येष्ठांना लाभ देण्यात येणार आहे।